ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 25% बघणार आहोत आणि त्यातले दोन्ही एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहोत. तर पर्सेंटेज आता हा कन्सेप्ट तुमच्याकरता नवीन असेल 5th स्टँडर्डच्या मुलांकरता, तर थोडंसं समजावून सांगते जर शाळेत तुमच्या झालं नसेल शिकवण तर. द वर्ड सेंट मीन्स 100, पर्सेंट मीन्स पर 100 अँड द साईन पर्सेंटेज हे असं पर्सेंटेजचं हे साईन असतं. इट इज रीड ॲज पर सेंट अँड पर्सेंटेज इज फॉर्म ऑफ फ्रॅक्शन हॅविंग डिनॉमिनेटर 100. म्हणजे पर्सेंटेज तुम्ही किती कुठले असं समजा लिहिलं असेल 54%, 25%, तर कायम डिनॉमिनेटरला काय असणार आहे 100. आता तुम्ही पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती टक्के मार्क मिळतात हे तुम्हाला कळतं. मग ते आउट ऑफ 100 असतात. 100 मार्कप्रमाणे तुम्हाला ते पर्सेंटेज काढले जातात. ठीक आहे. द गिवन फ्रॅक्शन कॅन बी कन्वर्टेड इंटू पर्सेंटेज. आता इथे बघा 1/2 आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचं आहे. मग जर आपल्याला इथे 1/2% काढायचं आहे याचा अर्थ खालती आपल्याला डिनॉमिनेटर 100 आणायला लागेल. मग 100 कसा आणायचा, 2ला 50ने मल्टिप्लाय केलं की 100 येईल. मग खाली जर मल्टिप्लाय करायला डिनॉमिनेटरला तर वरती पण मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे काय येणार आहे 50/100 म्हणजे 50%. आउट ऑफ 100 किती मार्क मिळाले, 50 मार्क मिळाले तर ते किती म्हणतो आपण 50%. तसं इथे बघा 1/5 आहे. मग 1/5 इंटू 20 करायला लागेल म्हणजे 100 येईल. वरती पण 20 येईल. मग 20/100 म्हणजे किती येतं 20%. सो पर्सेंटेज इज युजफुल फॉर कंपॅरिझन करता मोस्टली पर्सेंटेज यूज करतात. तर आपण एक्सरसाइज 25.1 सॉल्व करायला घेऊ. जसं जसं त्यात दिलं आहे तसं मी समजवत जाईल. चला पहिला क्वेश्चन बघूयात काय आहे. 30% ऑफ 60 हवं आहे. 60 म्हणजे 30%. 60चे 30% किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आता आपण फ्रॅक्शनमध्ये बघितलं की ऑफ म्हटल्यावर आपण काय लिहितो साईन 30% ऑफ 60. म्हणजे 30% कसं लिहिणार आपण 30/100 ऑफ म्हणजे काय मल्टिप्लाय 60. ठीक आहे. सो हा एक 0 इथे कॅन्सल झाला, हा 0 इथे कॅन्सल झाला. किती आलं हे 6 3 जा 18 म्हणजे 30% ऑफ 60 किती आहे 18. इथे ऑप्शन बघा. येस, 4th ऑप्शन इज अवर आन्सर. सो इथे मार्क करा 4th ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. 234 इज डॅश पर्सेंटेज ऑफ 900. म्हणजे हे पर्सेंटेज आहे 234 हे आलेले आहेत. आपल्याला किती काढायचं आहे आता हे पर्सेंट काढायचं आहे ऑफ 900. ठीक आहे. म्हणजे आता हे पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. ह्याचं म्हणजे आपल्याला काय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 100 करायला लागेल. म्हणजे ह्याला दोघाला डिवाईड करायला लागेल. पर्सेंटेज इक्वल टू किती येणार आहे पर्सेंट इज इक्वल टू 234 डिवाइड बाय 900 इंटू 100. ठीक आहे. सो हे काय येणार आहे 234 डिवायडेड बाय 900 म्हणजे आपण हे खाली लिहून घेऊ इथे इंटू 100. ठीक आहे. हे 0 दोन्ही कॅन्सल झाले. म्हणजे 234ला आपल्याला 9ने डिवाईड करायला लागेल. सो इथे लिहून 9 1 जा 9, 9 2 जा 18. किती उरले 23मधनं 18 गेल्यावर किती उरले 5. म्हणजे पुढचा नंबर काय आता झाला 54. सो 9 6 जा 54 म्हणजे इथे काय आलं 26%. सो इथे ऑप्शन लिहून घ्या 26%. आता तुम्हाला इथे काय जणांना प्रश्न पडला असेल की 234ला 900ने कसं डिवाईड केलं. जेव्हा आपण इथे बघा कुठल्याही पर्सेंट ऑफ 60 इथे डिवाईड होतं बरोबर. म्हणजे आता इथे बघा आपण समजा असं लिहिलं 26% ऑफ 900 आपण काढलं. ठीक आहे. मग हे काढल्यावर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 234. म्हणून मग आपण ह्याला 234ला 900ने डिवाईड केलं आणि म्हणून आपल्याला हे 26% काढता आले. ठीक आहे. हे थोडंसं अल्जेब्रा जरा ज्यांना चांगलं समजलं आहे त्यांना हे पटकन समजेल. ठीक आहे. थोडंसं कळायला अवघड आहे हे की हे ऑफ 900 ह्याला डिवाईड का केलं 234ला. तर मी एक सिम्पल आता हे समजावून सांगते. इथे बघा 26/100 इंटू 900 आहे आणि इज इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे 234 हे आन्सर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. पण आता हे आपल्याला काय होतं हे एक्स होतं हे आपल्याला माहितीच नव्हतं. ठीक आहे. म्हणजे एक्स आहे जे हे हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे हा इथे गेल्यावर काय होणार आहे डिवाईड होणार आहे. म्हणजे x/100 इज इक्वल टू 234 डिवायडेड बाय 900. कारण मी अल्जेब्रामध्ये शिकवलं तुम्हाला की इथे जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर इथे गेल्यावरती काय होतं ते बरोबर ऑपोजिट होतं आणि डिवाईडला होतं. आणि मग हा एक्स आपल्याला माहीत नाही हे आपल्याला काढायचं होतं आता. आणि हे 100 आहे. हे 100 इथे काय आहे डिव्हिजनला आहे. म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे x इज इक्वल टू 234/900 इंटू हे मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. ठीक आहे. म्हणून मी हे असं सोडवलं आणि आन्सर आपण काढू शकलो. चला नेक्स्ट सॉल्व करूयात 3rd क्वेश्चन.
इथे आधी ऑप्शन मार्क करून घ्या. येस 26%, फोर्थ ऑप्शन मार्क केला आहे. चला पुढे बघूयात. व्हॉट विल बी द 9% ऑफ 9,900. 9,900चे 9% काढायचे, म्हणजे 9,900चे 9% काढायचे. ठीक आहे, म्हणजे 9% ऑफ, म्हणजे काय करायला लागेल, 9/100 इंटू 9,900. ऑफ म्हणजे काय, आपण इथे मल्टिप्लिकेशनचा साईन घेतो. सो हे 2 0 गेले, म्हणजे किती झाले, 99 इंटू 9 केल्यावर किती येतं, 9 9 जा 81, कॅरी ओव्हरला येतात 8, परत 9 9 जा 81, 81 प्लस 9 किती येणार आहेत, 89. सो इथे येणार आहे 89, 891. सो इथे ऑप्शन मार्क करून घ्या, फर्स्ट 891. नेक्स्ट बघूयात. फाइंड द पर्सेंटेज ऑफ द शेडेड पोर्शन इन द फॉलोइंग डायग्रॅम. ह्याचे पर्सेंटेज काढायचे जे शेडेड पोर्शन आहे. तर सर्वात पहिली गोष्ट, ह्याचा आधी फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहिणार आहे, टोटल किती पार्ट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट आहेत. मग 8 पार्ट म्हणजे हे काय आहे, 2/8 आहे. इथे बघा हे काय आहे, 2/8 आहे. पण आता इथे सिम्पल आपण डोकं लावूयात की हे वरचा भाग आहे तो 50% आहे, खालचा भाग आहे तो 50% आहे. म्हणजे सर्कल आपण समजा 100%मधनं 2% डिवाईड केला, म्हणजे 50 वरचा हा पूर्ण 50 आहे टोटल हाफ सर्कल, आणि हा 50 आहे. तर हा 50मधला त्यातले 2 पार्टच कलर आहेत, म्हणजे 25 प्लस 25, म्हणजे हा भाग आहे, हा किती झाला 50मधनं 2 सेम आहेत म्हणजे 25, आणि हे 25, म्हणजे किती पोर्शन, शेडेड पोर्शन किती आहे तो पर्सेंटेजमध्ये 25. सो सेकंड ऑप्शन मार्क करा, 25%. इथे सोडत बसू नका, एवढा वेळ नसतो स्कॉलरशिपमध्ये. चला नेक्स्ट, जे पटकन कळतं आहे तुमच्या डोक्यात, पटकन कुठली गोष्ट येते तसे सॉल्व करा. नेक्स्ट बघूयात. शबनम हॅज सम चॉकलेट्स, शी गेव 15% ऑफ इट टू जोसेफ. If she gave 30 chocolates to Joseph, then how many chocolates did she have previously? चला इथे बघा काय सांगितलेलं आहे, 15% म्हणजे किती आहे, 30 चॉकलेट्स आहेत. ठीक आहे, 15% म्हणजे 30 चॉकलेट्स आहेत. मग आपल्याला काय काढायचं आहे आता, की तिच्याकडे आधी किती चॉकलेट होते. आता इथे 15% म्हणजे 100ला 15 आहेत. ठीक आहे, 100ला 15 आहेत. मग 30ला किती, तर 30 आपण कुठे लिहिणार, इथे लिहिणार 15च्या खाली. म्हणजे हे 30 चॉकलेट्सला कितीपैकी 30 आहेत ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय होणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि डिवायडेड बाय 15. सो 100 इंटू 30 डिवायडेड बाय 15. सो 15 1 जा 15, 15 2 जा 30. इथे किती येणार आहे, 100 इंटू 2 इज इक्वल टू 200. म्हणजे 200 चॉकलेट्स तिच्याकडे होते, त्यातले तिने 15% म्हणजे 30 चॉकलेट्स दिले. ठीक आहे, आता इथे बघा, हे अजून एक तुम्हाला पर्सेंटेजचं मी एक सोपं सांगते, की तुम्हाला समजा मार्क, आता समजा 20 आउट ऑफ 18 मिळाले. ठीक आहे, 18 मार्क तुम्हाला मिळाले, कितीपैकी मिळाले, 20पैकी तुम्हाला 18 मार्क मिळाले. तर 100पैकी किती, असं पर्सेंटेज आम्हाला शिकवलं होतं, आणि हे खूप सोपं आहे समजायला. म्हणजे मग तुम्हाला जर 100 आउट ऑफ पर्सेंटेज काढायचे असतील, की तुम्हाला 20पैकी 18 पडलेत, मग तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि उरलेला नंबर आहे त्याने काय करायचं, डिवाईड करायचं. तेच मी इथे केलं आहे, आणि हे आन्सर फाईंड केलं. सो हे जे आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. आधी हे मार्क करून घ्या, 200 ऑप्शन 3. चला नेक्स्ट बघू. बाय हाऊ मच इज 5% ऑफ 100 लेस दॅन ऑर मोर दॅन 10% ऑफ 10. मग हे आता आपण काढूयात, 5% ऑफ आधी 100 काढू आणि 10% ऑफ 10 काढूयात. ठीक आहे, 5% ऑफ 100 म्हणजे किती, 5/100 इंटू 100. बरोबर, हे दोन्ही कॅन्सल झालं, म्हणजे इथे काय आलं, 5 आलं. आता काय सांगितलं आहे पुढे, 10% ऑफ 10. सो 10% ऑफ 10 म्हणजे किती, 10/100 इंटू 10. सो इथे 0 0 इथे कट झाला, इज इक्वल टू हे काय आलं, ह्याचं आन्सर काय आलं, 1 आलं. मग हे काय आहे, 5पेक्षा बाय हाऊ मच 5% इज लेस, म्हणजे हे विचारलं आहे. मग हे काय, मोर दॅन 4. सो इथे येणार आहे मोर बाय 4, फर्स्ट ऑप्शन. मोर बाय 4 म्हणजे 5 हे एकापेक्षा कितीने जास्त आहे, 4ने. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला पुढचं बघूयात. व्हॉट इज 40% ऑफ 30 kg. परत तेच 40% ऑफ 30 kg म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 40% ऑफ
30 म्हणजे 40 डिवायडेड बाय 100 इंटू 30. सो हे 2 झिरो जाणार, इथे किती येणार 4 3 जा 12 म्हणजे 40% ऑफ 30 म्हणजे किती 12 kg. सो इथे 12 आन्सर मार्क करा, फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. अंडर ट्री कन्झर्वेशन प्रोग्राम महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्लांटेड 8,000 trees on Amravati Akola and Amravati Yavatmal highway on both sides of the road. If 40% trees are planted on Amravati Akola highway, how many trees are planted on Amravati Yavatmal highway? इथे बघा आता जे जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ आधी, ठीक आहे. सो इथे काय लिहून घ्यायचं आहे, पहिले 8,000 टोटल ट्रीज प्लांट केले. कुठे केले, दोन्ही हायवेला. 8,000 trees टोटल ऑन 2 highways, बोथ हायवेज, ठीक आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर 40% त्यांनी कुठे प्लांट केलेत, अमरावती आणि अकोला हायवेला. सो ते लिहून घेऊ, 40% ऑन अमरावती अँड अकोला हायवे, ठीक आहे. आता मग आपल्याला काय करायचं आहे, रिमेनिंग काढायचे. उरलेले कुठे प्लांट केलेत, दुसऱ्या हायवेला. कुठला आहे दुसरा हायवे, तो अमरावती आणि यवतमाळ. सो रिमेनिंग इज इक्वल टू काय येणार मग, रिमेनिंग 100% टोटल आहे आपली, मायनस 40% इथे लावलेले आहेत अमरावती अकोला हायवेला, ते मायनस करूयात आपण. म्हणजे हे किती राहिले टोटल 60%. मग 60% ऑफ 8,000, 8,000च्या 60% दुसऱ्या हायवेला लावले, अमरावती कुठला यवतमाळ हायवे. सो इथे आपण लिहून घेऊ 60% ऑफ 8,000 म्हणजे किती झाले, 60 अपॉन 100 इंटू 8,000. सो हे 2 0 कट झाले, हे 2 0 मागे आले आणि 8 6 जा किती 48. सो 4,800 ट्रीज कुठे लावले, अमरावती यवतमाळ हायवेला. सो हा मार्क करून घ्या ऑप्शन 4. चला नेक्स्ट बघूयात. 9th क्वेश्चन. ओंकार passed an exam scoring 510 marks. If he scored 68% marks, then how many marks was the exam conducted? म्हणजे त्याला 510 मार्क मिळून तो पास झाला. जर त्याला 68% पडले तर एक्झाम किती मार्काची होती, किती मार्काची कंडक्ट केली होती एक्झाम, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो ते लिहून घेऊ. आता इथे बघा, इथे पण तुम्ही हेच वापरायचं आहे की जर 100पैकी त्याला 68 मार्क मिळालेत, हे पर्सेंटमध्ये आलं, तर 510 मार्क त्याला कधी मिळतील, कितीपैकी मिळतील. म्हणजे मग काय करायला लागेल, 100 इंटू 510 डिवायडेड बाय 68. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, डिवाइड बाय 68. हा सोप्पा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज पटापट सोडवता येईल. सो 100 इंटू 510 डिवायडेड बाय 68. तर म्हणजेच काय येणार आहे, हे 510 आणि पुढचे 2 0 डिवायडेड बाय 68. आता इथे बघा 17 3 जा 51, 17 4 जा 68. म्हणजे हे काय आलं आहे 3000 डिवायडेड बाय 4. हे सिम्प्लिफाय करून घेतलं, ठीक आहे. आता 4ने डिवाइड करूयात. 4 1 जा 4, 4 7 जा 28. पुढे 2 उरले, 30 मधला 2 गेले, पुढचा नंबर झाला 20. सो 4 5 जा 20, 4 0 जा 0. म्हणजे काय आलं आहे हे 750. म्हणजे आउट ऑफ 750 त्याला किती मार्क्स पडले होते, 510. आणि मग त्याला पर्सेंटेज किती पडले, 68. सो इथे ऑप्शन मार्क करून घ्या 750, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. 25% म्हणजे किती, 25/100. मग हे बरोबर आहे का, नाही, चुकीचं आहे. 5% ऑफ 20 इज 4. 5% ऑफ 20 म्हणजे किती, 5/100 इंटू 20. मग हे 2 1 1 0 कट झाला, 5 1 जा 5, 5 2 जा 10. आणि हे 2 आणि 2 पण कट झाले, म्हणजे 4 येतं आहे का, नाही. सो हे पण रॉंग आहे. 50% ऑफ 50 2.5 आहे का. सो 50% म्हणजे किती, 100 इंटू 50. सो हा 0 कट झाला आणि 5 5 जा 25 येतं आहे, 2.5 येतं आहे का, नाही. सो हा ऑप्शन पण नाही आहे. मग 0.68 म्हणजे 68% आहे का, आहे. 0.60 तर 68% अपॉन 100 आहे. आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काय शिकलो आहे, जर खाली 100 असेल तर डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर यायला पाहिजे, 2 नंबर. सो 0.68. सो 4th ऑप्शन इज करेक्ट. सो हा ऑप्शन मार्क करून घ्या.
चला लगेच 25.2 सॉल्व करायला घेऊ. चला पहिला क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द शेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. आता इथे बघा हा सर्कल, हा आपण इथे हाफ जर म्हटला असा, ठीक आहे, तर या हाफमधला 75% कलर पोर्शन आहे, ह्याच्यातला 75% कलर पोर्शन आहे. कसं 75, ह्याचा जर अजून हाफ गेला तर हा काय होतो 25 आणि हा 25, ठीक आहे, म्हणजे सॉरी हा 50 हा 50, मग या 50मधला किती पोर्शन कलर आहे परत 25%, म्हणजे हा 50 + 25 म्हणजे हा टोटल किती आहे 75, म्हणजे टोटल पूर्ण सर्कलमधला पोर्शन किती कलर्ड आहे 75%. सो सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी % इज 500 ग्रॅम ऑफ 2 kg. आता इथे बघा 2 kg म्हणजे किती आहेत 2000 ग्रॅम आहेत. मग आपल्याला काय काढायचं आहे 500 ग्रॅम ऑफ 2 kg म्हणजे किती झाले, तर आपल्याला म्हणजेच काय काढायचं आहे आउट ऑफ 100 आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे 2000 पैकी 500 आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता इथे बघा काय होईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल डिवायडेड बाय 2000, ठीक आहे, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि डिवायडेड बाय 2000. सो 100 × 500 डिवायडेड बाय 2000. सो हे 3 0 इथे कट झाले. किती उरले 5 × 10 इज सॉरी इथे खाली 2 पण आहे. सो 2 1 = 2, 2 5 = 10, म्हणजे 5 × 5 किती झालं 25. म्हणजे 500 ग्रॅम ऑफ 2000 ग्रॅम किती झालं 25%. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. फॉर ॲन्युअल जनरल मीटिंग ऑफ उत्कर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी आउट ऑफ 2240 मेंबर्स 35% वुमन shareholders were present. If 100% shareholders were present, then how many men shareholders attended the annual general meeting of the society? चला आता इथे बघा काय सांगितलं आहे 35% वुमन शेअरहोल्डर प्रेझेंट होते. मग उरलेले मेन शेअरहोल्डर किती होते, म्हणजे ते किती 100 - 35 गेलं तर किती येतं 65% मेन शेअरहोल्डर्स प्रेझेंट होते. पण आता त्या पर्सेंटमध्ये विचारलं का आपल्याला, नाही नंबर्समध्ये विचारलं आहे. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल 65% ऑफ किती टोटल मेंबर किती आहे 2240 ते घ्यायला लागेल, ठीक आहे. म्हणजे आता इथे आपण लिहू 65/100 × 2240. हे मेनचं काढतोय आपण. वुमन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की 35% प्रेझेंट होत्या, ठीक आहे. आता इथे 0 0 इथे कट होईल. त्याच्यानंतर इथे 2ने डिवाइड होईल. 2 5 = 10, 2 1 = 2, 2 1 = 2, 2 2 = 4. 5ने याला डिवाइड होईल 65ला. 5 1 = 5, 5 1 = 5, 5 3 = 15. म्हणजे काय येतं इथे 13 × 112. आता 112 × 13 आपण करून बघूयात. सो 13 2 = 26. सो इथे 6 येणार आहे, कॅरी ओव्हरला येणार इथे 2. 13 1 = 13 + 2 किती येणार आहे 15. सो इथे 5 येणार आहे, कॅरी ओव्हरला 1. 13 1 = 13 + 1 = 14. सो किती आलेलं आहे इथे 1456, म्हणजे ऑप्शन 1. सो इथे ऑप्शन 1 मार्क करा. पुढे बघूयात. इन अ स्कूल एव्हरी डे 70% स्टुडंट्स आउट ऑफ 2300 परफॉर्म सूर्यनमस्कार. सो हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट परफॉर्म सूर्यनमस्कार. 70% एवढे परफॉर्म करत आहेत, म्हणजे 30% करत नाही आहेत. मग 30% आपल्याला कशाचे काढायला लागतील 2300मधनं 30% आपल्याला काढायला लागतील. चला मग लिहून घेऊ 30% ऑफ 2300 म्हणजेच 30/100 × 2300. सो हे 2 0 कट झाले. 30 × 23. सो इथे 0 आपण लिहून घेऊ. अँड 23 3 = किती 69. सो 690 आन्सर आलेलं आहे. तर 690 ते सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. पुढे बघूयात. 12% ऑफ 1250. सोपं आहे, नेहमीप्रमाणे आपल्याला काढायचं आहे. 12/100 × किती आहे 1250. सो इथे 1 1 0 कट होईल. 5ने या दोन्हीला डिवाइड होईल. 5 2 = 10, 5 2 = 10, परत इथे 2 उरले. 5 5 = 25. 2ने 12ला डिवाइड होईल. 2 1 = 2, 2 6 = 12. सो 25 × 6 किती येणार आहे 150. सो इथे बघा थर्ड ऑप्शन मार्क करा 150. चला नेक्स्ट बघूयात. जावेद परचेस 10 boxes ऑफ मँगोज ॲट द रेट ऑफ 3000 ईच. म्हणजे एक बॉक्स त्याने कितीला घेतला आहे 3000ला. आफ्टर सम डेज सम ऑफ द मँगोज गॉट स्पॉइल्ड, सो ही सोल्ड देम ॲट 1200 पर बॉक्स.
व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लॉस इन हिज ट्रान्झॅक्शन. लॉस तर त्याला झालेला आहे, मग तो लॉस आधी आपण काढून घेऊ की त्याला पर बॉक्समध्ये किती लॉस झाला. सो इथे लिहून घेऊ लॉस पर बॉक्स इज इक्वल टू किती झाला त्याला 3000 मायनस 1200. सो 1800 लॉस त्याला प्रत्येक बॉक्समध्ये झाला. आता हा लॉस आपल्याला कशामध्ये काढायचा आहे, पर्सेंटेजमध्ये. म्हणजे आता आपण कसं लिहिणार की 3000ला त्याला जर 1800 रुपये लॉस झाला, मग 100ला किती झाला, पर्सेंटेज आपण आउट ऑफ 100 काढतो ना, तर 100ला किती झाला, म्हणजे परत ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 3000. सो 1800 इंटू 100 डिवायडेड बाय 3000. सो 10 इथे कट झाला, हा 0 इथे कट झाला आणि हा 0 इथे कट झाला. 3 1 जा 3, 3 6 जा 18, 3 0 जा 0, इथे आलं आहे 60. म्हणजे त्याला लॉस किती झाला, 60% लॉस त्याला टोटल लॉस झाला. सो इथे ऑप्शन मार्क करा सेकंड 60%. नेक्स्ट बघूयात, व्हॉट पर्सेंट इज 0.067. काय येणार आहे 0.067, 0.067. ह्याला आपल्याला काय करायला लागेल, इंटू 100 करायला लागेल. मग 100 केल्यावर आता 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 पॉईंट इकडे जाणार, म्हणजे मग काय येणार आहे ते, हा 0 इथे शिफ्ट होणार, 1 पॉईंट ते 10ने मल्टिप्लाय केल्यावर, आणि 100ने मल्टिप्लाय केल्यावर हा पॉईंट इथे शिफ्ट होईल. म्हणजे किती येणार आहे आन्सर, 6.7%. सो इथे मार्क करा थर्ड ऑप्शन 6.7%. ओके, नेक्स्ट बघूयात, देर आर 2100 ट्रीज ऑफ डिफरंट टाइप्स इन रावसाहेब्स ऑर्चर्ड. Out of these 25% are mango trees and 20% are coconut trees, 40% are jackfruit trees, and the remaining trees are of the betel nut. So how many betel nut trees are there in the orchard? आधी या सगळ्या पर्सेंटेजची आपण ॲडिशन करून घेऊ आउट ऑफ 100. चला ओके, हे टोटल आपण जर केलं तर किती येत आहेत, हे 85 येत आहे. म्हणजे 85% हे सगळे ट्रीज आहेत. म्हणजे उरलेले किती आहेत ते 50% आहेत, कुठले, बिटल नटचे. मग बिटल नटचे 15% आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, हाऊ मेनी बिटल नट ट्रीज आर देअर इन द ऑर्चर्ड. आता 50% आहे म्हणजे 100ला 15 आहेत, तर 2100मधनं बिटल नटचे किती ट्रीज असतील. सो हे काय येणार आहे मग 15 इंटू 2100 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 100. सो इथे 2 0 कट झाले, म्हणजे काय आलं 15 इंटू 21. तर 15 इंटू 21 केल्यावर येतं आहे 315. सो हा ऑप्शन मार्क करा इथे थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात, फाइंड द पर्सेंटेज ऑफ द शेडेड पोर्शन इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता ह्या टोटल ह्याच्यातला किती पोर्शन शेडेड आहे ते आधी आपण काउंट करू. आता इथे बघा, इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हे टोटल स्क्वेअर किती आहेत, 16 आहेत. तर हे जर 2 आपण मिळून केले म्हणजे एक स्क्वेअर कलर होईल. ठीक आहे, हे शेडेड पोर्शन आपण काउंट करूयात. सो हाफ आणि हाफ किती झाला 1. त्याच्यानंतर हा किती झाला, टोटल हा 1च आहे, म्हणजे 2 झाले टोटल. हे मिळून 3 झाले, आणि हा हाफ आणि हा हाफ मिळून 4 झाले. म्हणजे आउट ऑफ 16 4 कलर आहेत. मग आपल्याला हे पर्सेंटेज काढायचं आहे ह्याचं. मग काय करायला लागेल, 4/16 इंटू 100 करायला लागेल. ठीक आहे, सो 400 डिवायडेड बाय 16. सो 8ने डिवाइड होईल, 8 2 जा 16, 8 5 जा 40, 8 0 जा 0, 2 1 जा 2, आणि 2 2 जा 4, 2 5 जा 10. सो किती आलं हे 25%. सो इथे ऑप्शन पहिलाच बघा, पहिलाच ऑप्शन मार्क करा, 25% शेडेड पोर्शन आहे, म्हणजे याचा पर्सेंटेज आहे 25%. चला लास्ट वन बघूयात, वन ऑफ द जिल्हा परिषद स्कूल हॅव 60% गर्ल्स आउट ऑफ 120. and a private secondary school of the same village have 55% girls out of 200. So find out the total number of girls in the village going to school. म्हणजे इथे बघा, आउट ऑफ 120 इथे 60% गर्ल्स काय आहेत, जिल्हा परिषद स्कूलमध्ये किती आहेत, 120 आउट ऑफ 60 गर्ल्स इथे स्कूलमध्ये, जिल्हा परिषद स्कूलमध्ये जातात. आणि प्रायव्हेट सेकंडरी स्कूलमध्ये किती जातात, सेम विलेज, 55% गर्ल्स आउट ऑफ 200. सो हे आता आपण लिहून घेऊ इथे. जिल्हा परिषदमध्ये किती आहेत, 60% गर्ल्स ऑफ
120. मग हे का कसं लिहिणार आपण 60 डिवायडेड बाय 100 इंटू 120. सो हा 0 इथे कट झाला, हा 0 इथे कट झाला. 12 6 किती होतं 72 गर्ल्स. आता आपण प्रायव्हेट स्कूलच्या काढूयात. किती आहेत 55% ऑफ 200. सो 55/100 इंटू 200. सो हे 2 0 2 0 कट झाले. 55 इंटू 2 इज 110 गर्ल्स. म्हणजे एवढ्या टोटल आता टोटल किती जातात. सो टोटल इज इक्वल टू 110 प्लस 72. सो हे किती होणार आहे इथे 2 7 + 1 इज 8 अँड 182. म्हणजे टोटल किती शाळा जातात 182. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. सो इथे आपला 25.2 पण संपलेला आहे. तर पुढचा आता जो शेवटचा राहिला आहे सिम्पल इंटरेस्ट, त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. मग आपला पोर्शन संपतो आहे. फक्त युनिट 7मधलं पिक्टोग्राफ राहतं आहे, ते खूप इझी आहे. तर ते तुम्ही तुमचं सॉल्व करा. जमलं तर मी त्याचा व्हिडिओ नक्की करेल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.